तर जय एकविरा मित्रांनो, मी राज म्हात्रे स्वागत करतो तुमचं आपल्या करंजेकर जादूस या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, ज्या दिवसाच्या आपण आतुरतेने वाट पाहत होतो, फायनल तो दिवस आज उजाडलेला आहे। आज मी एकविरा प्रेमी ग्रुप आयोजित कोपरली ते कारला बाईक रॅली निघणार आहे। रॅलीचा यंदाचा 4था वर्ष असून माझा या रॅलीमध्ये सलग 3रा वर्ष आहे। आपले मित्र बघू शकता सर्वजण आता इथे दिसतील आपल्याला, पाठीमागे बघू शकता सर्वजण एकविरा आईचे टी शर्ट परिधान करून आहेत। सध्या आपण कोपरली गावात आहोत। एकविरा आईच्या आरती तर झालेली आहे। आता इथून थोड्याच वेळात महाराजांचा स्मारकाला मानवंदना देऊन वगैरे बाईक रॅलीला सुरुवात होईल। इथं आता महाराजांचा आश्वारू स्मारक आहे, तर मानवंदना देऊन आपल्या बाईक रॅलीला सुरुवात होईल। तर बघू शकता आपण सर्वजण एकविरा प्रेमी बाईक स्वार इथे जमलेले आहेत। इथं आपल्याला आता काही सूचना वगैरे देत आहेत। सगळ्यांची जिम्मेदारी आहे। कोणला तरी काय झालं आहे बाईकच्या रॅली बंद होणार आणि एकाची मुलं 400 जणांचं नुकसान होणार, मजा जाणार। आणि ही साधी गोष्ट आहे। तुम्ही येताना बिंदास कुठेशी तरी बसा, मी पैसे देईन, काय हरकत नाही त्याच्यात। आपल्याकडे पोरं महिनाभर मेहनत करतात, या त्या असा तसा फॅसिलिटी जाम याला झंझट आहे। याला साधा काम नाही, बस दुसरा काय तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, कोणी पण दारू पिऊ नका आणि येताना पण सोबत निघा। आपला या वर्षीचा नाश्त्याचं ठिकाण बदललेलं आहे, टाकी देवी नाही, दानपाट्याचा टाकी देवी होता तो नाही। आपला आता कलोद्याला बंद पेट्रोल पंप आहे ना, बंद विमान आहे आपला न्यूझीलंडचे थोडंसं पुढं, तिथेशी नाश्त्याचं आपलं ठिकाण आहे। थायलंड तिथेशी थांबायचा, इथेशी कोणीच थांबा जाऊ नये। आणि येताना पण सगळे सोबत या। पहिला झेंडा आपला महाराजांचा असेल गाडी, त्या गाडीच्या पुढे कोणीही जाऊ नये, ओव्हरटेक करू नका। प्रॉब्लेम तर आपला कोण साथीदार असेल त्याला फोन करा, ते आम्हाला कळवतील। शिवाजी महाराज की गणपती बाप्पा मोरया। चला आता आपल्याला सूचना वगैरे देऊन आता आपल्या रॅलीला सुरुवात झालेली आहे। बघू शकता आपण सर्वजण आता निघालेले आहेत। आपण आता इथं कोपरलीच्या कमानीजवळ थांबलेलो आहोत आणि आपले सर्वजण इथे युट्यूबर मित्र आहेत। गणेशा, थोड्याच वेळात आता कमानीतून सर्व बाईक स्वार बाहेर निघताना दिसतील तुम्हाला। तर मित्रांनो, आता सर्व बाईक स्वार आता इथं कोपरलीच्या कमानीतून बाहेर निघतात। बघू शकता मित्रांनो, इथं शेकडो बाईक स्वार आपल्याला एकविरा प्रेमी दिसत आहेत। तर मित्रांनो, फायनली बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे। आता आपण आता वाटेत एक वेळ थांबलेलो आहोत। सर्वजण येतपर्यंत आपण वाट बघू आणि नंतर निघू लगेचच।
चला डायरेक्ट जाऊ आपण. आपलं जिथं नाश्त्याचं ठिकाण आहे कलोते गाव, तिथं आपण थांबू डायरेक्ट आता नाश्त्याला. आणखीन एक स्टॉप घेतलेला आहे. आपली जी पोरं आणखीन काही बाकी राहिलेली त्यांच्यासाठी थांबलेलो आहोत आपण. कारल्याचे डोंगरी तर आपण आता इथं नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत कलोते गावात. कलोते गावातीला बंद पडलेला पेट्रोल पंप आहे. इथं आपण आता नाश्ता वगैरे करून घेऊ, नंतर आपण पुढच्या प्रवासाला निघू. तर आता सर्वांना नाश्ता वगैरे वाटप करत आहेत. सर्वजण नाश्ता करून घेत आहेत आता. सर्व देणगीदारांचा वगैरे इथं आता सत्कार करत आहेत. आपल्याला जी झाडं लावायची आहे प्रणय पाटील तेजस सालुंके त्यांचा कोणतरी आहे ना, तेजस सालुंके इथं युट्यूबरचा पण सत्कार करत आहेत आता. इथं स्वागत समारंभ चालू आहे. जे जे युट्यूब ब्लॉगर आहेत कोणतरी देणगी दिले त्यांच्या सगळ्यांचं स्वागत चालू. चला आता आपल्या सर्वांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आता सर्वजण आता हळूहळू कारल्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत. बघू शकता माझ्या पाठीमागे सर्वजण हळूहळू एक एक बाईक घेऊन चाललेले आहेत कारल्याच्या दिशेने.
वातावरण बघू शकता आपण. आणि आपले सर्वजण मित्र इथं थांबलेले आहेत. आपण आता खंडाला घाटात थांबलेलो फोटो वगैरे काढण्यासाठी. आता इथून आपण निघालेलो आहोत. मित्रांनो, आता आपण एकवीरला पोहोचलेलो आहोत आणि कमानीतून प्रवेश केलेला आहे सर्वांनी. ट्रॅफिक बघा किती लागली. भरपूर ट्रॅफिक आहे. रविवार आहे आज, त्यामुळे भरपूर ट्रॅफिक आहे इथं. आपण आता जो पाहिजेला रूम बुक केला होता तिथं आलोय. टेरेसवर आलोय. इथं आपण इथं बघू शकता. आपण जेवणाची तयारी चालू आहे सध्या. मला आता आपण वर जाऊन येऊया. आईचं दर्शन घेऊन वगैरे. आपण पायथा मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलोय आता. आपली सर्व पब्लिक वाचत गाचत तिथं वरती चाललेली आहे आता आईच्या दर्शनासाठी.
गर्दी बघू शकता किती आहे पायऱ्यांवरून वर जाताना. फायनली आपण कारले गडावर पोहोचलेलो आहे आणि इथं गर्दी बघू शकता किती आहे. भरपूर गर्दी आहे गडावर. मित्रांनो इथं गडावर आपण बँड आणलेला पण आपल्याला बँड वाजवू दिलं नाही. तर आपण या गोष्टी सर्वांनी विचार केला पाहिजे की आपले आगरी पोलीस समाजाचे लोक इथं वर्ष येतात, बँड वगैरे आणतात, नाचतात वगैरे, कारण आपल्या आगरीपाल्यांच्या आई आहेत आणि आपल्यावर आता इथं दबाव आणला जातो. तर या गोष्टीवर सर्वांनी आपण आवाज उठवला पाहिजे. जर वेळीच आपण आवाज उठवला नाही तर आपल्यावर नक्कीच सर्व गोष्टींवर इथं निर्बंध आणले जातील. तर या गोष्टीचा सर्वांनी नक्कीच विचार करा आणि एकदा सर्वांनी एकत्र या. पण आता गडावरून खाली उतरलोय, आलोय आता. सर्वजण जेवायला बसले तिथं. हे बघा इथं सर्वजण जेवायला बसलेत. चला तर मित्रांनो आता आपण जेवण वगैरे आता घरा निघतोय. आपली आता थांबायचा होता, वृक्षारोपण मोहीम पण होती, पण आपल्या मित्राची नाईट शिफ्ट आहे त्यामुळे आपल्याला थांबता येत नाही. तर चला आता जाऊया आपण घरी. तर मित्रांनो आपली आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय एकवीरा, जय आगरी कोली. जय आगरी.